तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 30 बघणार आहोत. तर चालू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओजसाठी. चला तर मग बघूया सेशन नंबर 30. ठीक आहे, तर यामधून जे लॅब अवर आहे ते लॅब अवर आपण बघत असतो हमेशाच. तर लॅब अवरमधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल्फ पार्ट लर्निंग बघूया यामध्ये. तर सेल्फ पार्ट लर्निंगवर क्लिक केल्यानंतर इथं 6 स्टेप दिलेले आहे बघा त्यांनी, म्हणजे 6 प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तर त्यामधून आपल्याला पहिला प्रश्न आहे बघा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल, योग्यता स्टेप्स निवडा. ठीक आहे, तर ते करण्यासाठी आपल्याला क्लिक ऑन स्टार्ट बटन, मायक्रोसॉफ्ट एक्सेल यावर क्लिक करायला लागेल. तर फर्स्ट नंबरचाच त्याचा ॲन्सर आहे आपला. नेक्स्ट करूया बघा दुसरा प्रश्न, एक्सेलसाठीच्या रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठे आढळतील. तर बघा त्याचं उत्तर आहे फाईल टॅब. तर फाईल टॅबमध्येच आपण जे नवीन टेम्पलेट्स आहेत ते शोधू शकतो एक्सेलमधलेचे. समोरचा प्रश्न बघूया, तुम्ही करन्सी चेंज कशी करू शकाल. तर हाच प्रश्न आपण पूर्वीसुद्धा सोडवला होता मागच्या सेशनमध्ये. होम टॅब, नंबर्स ग्रुप, करन्सी आणि सिम्बॉल. तर हाच आपलं ॲन्सर आहे. क्लिक करूया सबमिट. फोर्थ नंबरचा ॲन्सर बघा, तुम्ही शीट रोज डिलीट कसे कराल. ठीक आहे, तुम्ही शीट रोज डिलीट कसे कराल. तर आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट द सेल, नंतर क्लिक ऑन डिलीट आणि डिलीट शीट रोज. ठीक आहे, आता शीट रोज सांगितलेले आहे तर शीट रोजसाठीच डिलीट करावं लागेल. नंतर बघा बोल्ड ऑप्शन डॅश डॅश टॅबवर डॅश डॅश ग्रुपमध्ये उपलब्ध असते. तर ते म्हणजे होम टॅब आणि फॉन्ट ग्रुपमध्ये. ठीक आहे, तर सेकंड नंबरचा ॲन्सर आहे आपलं. क्लिक करूया आणि डायरेक्टली सबमिट. आता एक लास्ट प्रश्न राहिलेला आहे बघा, आपले डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट होऊ शकते. तर बरोबर आहे याचं उत्तर. PDF फॉर्मॅटमध्ये आपण बहुतांश वेळा केलेला आहे एक्सपोर्ट. तर बघा आपण जे सेल्फ पार्ट लर्निंग आहे ते इथं सक्सेसफुली सॉल्व केलेली आहे. यानंतर आपण आता जे नॉलेज चेक आहे ते बघूया. त्यामधून स्टार्ट एक्झाम करा आणि इथून नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयांच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणे तुम्हाला गरजेचं असते. तर ते करण्यासाठी आपल्याला मोअर अकाउंटिंग फॉर्मॅट्समध्ये जावे लागेल. नंतरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न बघा, किराणा मालाच्या यादीत पुढीलपैकी कोणते घटक तुम्हाला सामान्यतः आढळतात. तर ते म्हणजे खरेदी करायचा माल आणि मालाची किंमत. तर हे दोन एक कॉमन जे प्रश्न आहे त्यामधून आहे, ते कॉमन उत्तर आहे त्याचं. तर नंतर बघा, काही वेळा ग्लोसरी लिस्ट टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेलमधील तपशील भरला, ठीक आहे, तर एकूण रक्कम आपोआपच आपल्याचे तुम्हाला आढळेल. एकूण रक्कमेच्या सेलमध्ये डॅश डॅश घातल्यामुळे हे घडते. तर बघा ते म्हणजे फॉर्म्युला. ठीक आहे, फॉर्म्युला जर आपण चेंज केला तर रक्कमेमध्ये चेंज होते. नंतर बघा, तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करण्याकरिता कोणता पर्याय निवडायला पाहिजे. तर बघा क्रिएट PDF/XPS. तर हा खूप वेळा आपण हा प्रश्न सॉल्व केलेला आहे, थोडा इम्पॉर्टंट आहे हा. नंतर बघा, आता ग्लोसरी लिस्ट तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते ॲप्लिकेशन वापरणे शक्य असते. तर बघा MS वर्ड आणि गुगल डॉक्स आणि गुगल शीट्स. तर हे तिन्हीसुद्धा त्याची उत्तर आहे ग्रोसरीजसाठी. तर सेव्ह करूया आणि यामधून एंड करून घेऊ एक्झामला. एवढं झाल्यानंतर बघा नॉलेज चेक इथं आपलं संपलेलं आहे. यानंतर आपण डू इट युअरसेल्फवरती जाऊया. ठीक आहे, तर डू इट युअरसेल्फ स्टार्ट करूया यामधून आणि इथं नेक्स्ट. पहिला प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल रिसिप्ट म्हणजे दाखवण्यात आलेले डॉक्युमेंटमध्ये सेल रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करा
आणि फॉन्ट साईज 36 करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप आणि फॉन्ट साईज याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया यामधून. तर बघा आता आपल्याला जे डॉक्युमेंट आहे यामधून सेल रिसिप्ट बघायचं आहे. बघा इथं सेल रिसिप्ट हा टेक्स्ट आहे, याला आपण सिलेक्ट करून घेऊ. डबल टॅप करून यावरती किंवा त्या फक्त एका बॉक्सला सेलला त्या. नंतर याची जी साईज आहे ते 36 करा. ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली इथून यामधून या ॲरोमधून 36 करू शकता किंवा टाईप करून सुद्धा 36 आपण त्याची साईज करू शकतो. केल्यानंतर डायरेक्ट ॲन्सर जे आहे ते सबमिट करा. दुसरा प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल्स रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला अलाइन लेफ्ट असे अलाइन करण्यासाठी होम टॅब, अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा. परत स्टार्ट एक्झाम करूया मित्रांनो. आता बघा सेम तेच आपल्याला सेल्स रिसिप्ट जो टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची अलाइनमेंट जी आहे ती लेफ्ट करायची. तर अलाइनमेंट ग्रुपमधून बघा, या अलाइनमेंट ग्रुपमधून अलाइन लेफ्ट, तर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्याची जी अलाइनमेंट आहे ती चेंज होईल. तर सबमिट करूया. तिसरा प्रश्न बघा, दिलेल्या टेम्पलेटमध्ये सेल B14 म्हणजेच प्रोजेक्ट कंपोनंट्स सिलेक्ट करा आणि लिंक्ड सेल स्टाईल अप्लाय करण्यासाठी होम टॅब, स्टाईल ग्रुप, सेल स्टाईल्स याचा वापर करा. तर स्टार्ट करूया एक्झामला. बघा आता B14 सिलेक्ट करू आपण. बघा यामधून B14 म्हणजेच प्रोजेक्ट कंपोनंट्स, तर आपण सिलेक्ट केलेलं आहे. केल्यानंतर इथं सेल स्टाईल्स ऑप्शन आहे बघा, सेल स्टाईल्स, तर यावरती क्लिक करा आणि आपल्याला सेल्सची आता त्याची चेंज करायची. तर लिंक्ड अशी सेल करायची आपल्याला. बघा इथं लिंक्ड सेल, यावरती क्लिक करा आणि डायरेक्टली सबमिट. लास्ट सेकंड प्रश्न बघा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B8 प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर सिलेक्ट करा. फॉन्ट सेंच्युरी गॉथिक, तसेच ते बोल्ड करण्यासाठी फॉन्ट ग्रुप ऑप्शन आणि बोल्ड ऑप्शन याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा यामधून B8 ही सेल सिलेक्ट करायची आहे प्रोजेक्ट स्टेटसमधून. नंतर आपल्याला आता फॉन्ट चेंज करायचा आहे. तर फॉन्ट त्यांनी दिलेला आहे सेंच्युरी गॉथिक, तर ते फॉन्ट आपण चूज करून घेऊ बघा इथून. आणि केल्यानंतर इथं बोल्ड इफेक्ट देऊ. ठीक आहे, आता बोल्ड इफेक्ट त्यांनी सांगलेलं आहे की फॉन्ट ग्रुपमधून, तर बोल्ड इफेक्टवरती यावरती क्लिक करा फक्त. नंतर ॲन्सर जे आहे ते सबमिट करा. आता लास्ट प्रश्न बघा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल C10 मधील हेल्दी टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला स्टँडर्ड ब्लू फिल कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप आणि फिल कलर मेन्यू आयटम्स याचा वापर करा. तर आता आपल्याला परत त्याचा जो फॉन्टचा जो कलर आहे म्हणजे टेक्स्टचा कलर तो चेंज करायचा आहे. तर यामधून बघा हेल्दी हा जो C10 नंबरचा जो आपला सेल आहे यामधून बघा हेल्दी, तर यावरती क्लिक करूया. केल्यानंतर आपल्याला त्याचा जो फॉन्ट कलर आहे, फिल कलर आहे सॉरी, तर फिल कलर आपण चेंज करू. तर यामधून फिल कलर चूज करूया स्टँडर्ड ब्लू. तर यामधून बघा ब्लू, तर हे ब्लू आपला ऑप्शन आहे, म्हणजे ब्लू आपला कलर चूज करायला सांगितलेलं आहे त्यांनी, तर ब्लू केला आपण. नंतर जे आहे ते ॲन्सर सबमिट करा. तर बघा डू इट युअर सेल्फसुद्धा आपण इथं अशाच प्रकारे बघितलेलं आहे. यानंतर आपण आता प्रोसेस फोलिओ बघून घेऊ. तर बघा यामधून प्रोसेस फोलिओ स्टार्ट करा आणि त्यांनी आपल्याला स्किल सेट हे डेटा टॅब दिलेला आहे बघा MS एक्सेलमधून. तर स्टार्ट केलेलं आहे आपण. परत 10 मिनटं वेळ आहे आपल्याकडे. आता एक कोणते बी एक्सेल शीट ओपन करा किंवा नवीन एक्सेल ओपन करा. ठीक आहे, त्यामधून तुम्ही डेटा टॅब ओपन करा, फाईल टॅब ओपन करा, असे पूर्ण टॅब ओपन करून घ्या. थोडंसं वर्क करा त्यामध्ये. तसंही हे 10 मिनटं झाल्याशिवाय एंड होत नाही. तर 10 मिनटं न थांबता 1 मिनटाच्या आतमध्ये सबमिटचं बटन इनेबल होते. तर आपण सबमिट करूया 1 मिनटानंतरच. तर ती जी फाईल आहे ना, तुम्ही एक्सेलवरती जी बी वर्क करसाल तर ती फाईल तुम्ही डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा त्याच नावाने, म्हणजे सेशन नंबर फॉर एक्झाम्पल सेशन नंबर 30. तर तुम्हाला तीच फाईल नंतर अपलोड करता येईल. तर बघा इथं आता जे सबमिटचं बटन आहे ते इनेबल झालेलं आहे. आपण सबमिट केलं इथं. आता सबमिट केल्यानंतर इथं थोडंसं रिस्टार्टचं ऑप्शन येऊ शकते आहे ना. तर रिस्टार्ट आल्यानंतर आपण फक्त प्रोसेस फोलिओच्या टॅबवरती परत क्लिक करा फक्त तुम्ही. नंतर तुम्हाला बघा इथं समोरच्या प्रोसेसवर नेते ते. आता एवढं झाल्यानंतर इथं परफॉर्म स्टेटसचं बटन जे आहे ते इनेबल करूया आणि नेक्स्ट. आता तुम्ही जी फाईल डेस्कटॉपवरती ठेवलेली असेल सेशन नंबर नाव देऊन त्या नावाने, तर डेस्कटॉपवरून ती फाईल तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आता मी डेस्कटॉपवरती माझी फाईल ठेवलेली आहे बघा सेशन नंबर 30ची. तर क्लिक करून मी हे ओपन करून घेतो आणि यामधून नंतर सेव्ह.
ठीक आहे. तर बघा प्रोसेसफुली आपली इथं सक्सेसफुली संपलेलं आहे. यानंतर आता आपण सिम्युलेशन क्वेश्चन बघूया. चला तर मग स्टार्ट करू. यामधून स्टार्ट एक्झाम करा आणि नंतर इथं स्टार्ट म्हणजेच नेक्स्ट. तर एकच प्रश्न आहे बघा, तुम्ही काम करत असलेले डॉक्युमेंट आहे तसेच ठेवायचे असेल तेव्हा सेव्ह ॲज वापर केला जातो. दिलेले डॉक्युमेंट प्रोजेक्ट स्टेटस शीट या नावाने तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. तर बघा आता या डॉक्युमेंटला आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे. तर परत फाईल टॅबवरती जावं लागेल. नंतर आपल्याला सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. नंतर ब्राउज. ठीक आहे. तर ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता इथं तिथं कुठंच क्लिक होत नाही मित्रांनो, फक्त जिथं आहे तिथंच क्लिक होते. आणि नंतर जे आहे ते सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता जे ऑटोमॅटिकली जे प्रोजेक्ट स्टेटस शीट आहे ना, ते नाव तिथं ऑटोमॅटिकली आलं होतं म्हणून आपण डायरेक्ट सेव्ह केलं. तर ऑटोमॅटिकली आपला ॲन्सरसुद्धा सबमिट झालेला आहे. तर इथं आपण सिम्युलेशन क्वेश्चन जो होता तो आपला बघितलेला आहे. यानंतर आपण आता सेशन कंप्लीशन टेस्ट बघून घेऊ. तर बघा सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करूया आणि यामधून स्टार्ट एक्झाम, नंतर नेक्स्ट. तर बघा फ्लॅट बेड आणि पोर्टेबल हे डॅश डॅश याचे 2 प्रकार आहेत. तर ते म्हणजे ऑप्टिकल स्कॅनर. ठीक आहे. नंतर बघा वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कम्प्युटर जनरेटेड फाईल्समध्ये रूपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो. तर याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. क्लिक करा सबमिट. नंतर बघा फ्लॅट बेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही. तर उत्तर चूक आहे. स्कॅनर असल्यावर आपण करू शकतो. नंतर बघा स्कॅनरच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट्स प्रिंट करू शकता. तर स्कॅनरच्या सहाय्याने नाही करू शकत आपण, प्रिंटरच्या सहाय्याने ते स्कॅनर जे आहे म्हणजे प्रिंटरच्या सहाय्याने आपण प्रिंट करू शकतो. स्कॅनरच्या मध्ये फक्त स्कॅनर. तर उत्तर चूक आहे, याचं चूक करा. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सेशन नंबर 30 बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं फक्त. तर भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेक केअर. टिल देन हॅव अ नाईस डे. बाय.